बाजूला दिलेले आहेत. ते आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी, शिष्यत्वासाठी, एकमेकाच्या आत्मिक उन्नतीसाठी आहे. आम्हाला देवा तू मार्गदर्शन कर, कृपापूर्वक आजच्या वचनाद्वारे देवा तू आमची भेट घे आणि प्रभूजी तू गौरविला जा. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन. आपण कलसेकरास पत्रामध्ये जाऊया आणि कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय. मागच्या वेळेस मागचा जो आपला संदेश आहे तो केवळ 15व्या वचनावर होता आणि आपण 15व्या वचनावर संदेश ऐकलेला होता आणि ते वचन असं होतं, तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. आपण हे वचन वाचलेलं होतं आणि त्याच्यावर आपण मनन केलेलं की तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे किंवा श्रेष्ठ आहे. जेव्हा आपण असं पाहिलं आणि आपण त्याच्यावर फोकस केला, आपल्याला हे समजलं की संत पॉल ज्यावेळेस कलसेच्या लोकांना हे बोलत आहे, ही अनन्यसाधारण गोष्ट आहे. कारण तो ही जी गोष्ट त्या ठिकाणी नमूद करत आहे त्याला हे सांगण्यामागं आपण कॉन्टेक्स्ट बघितलेला आहे कलसेचा, की कलसेमध्ये ज्ञानवादी लोक खूप मोठ्या प्रमाणात होते. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून येशू ख्रिस्ताकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. एक दृष्टिकोन मी तुम्हाला फक्त दाखवून देतो. वचनात जाऊया आपण आणि पाहूया. दुसरा अध्याय 18वं वचन. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा की हे लोक कसे होते, का त्याला हे स्ट्रेच करण्याची गरज पडली आहे. मी 18वं वचन वाचतो, लक्ष द्या बरं का. कलसेकरास पत्र दुसरा अध्याय 18वं वचन. हे बोलण्यामागं उद्देश काय होता? तुझ्याकडे छोटं बायबल काय रे? ओके, आपण वाचूया दुसरा अध्याय आणि 18वं वचन. आपण ह्या गोष्टी पाहिल्या आहेत, त्यावर टेकून जो देहबुद्धीने व्यर्थ फुकतो. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्यावर टेकून जो देहबुद्धीने व्यर्थ फुकतो असा कोण आहे असं तो म्हणतो. आणि देन तो त्या अशा लोकांचा पर्दाफाश करतो जे ह्या मंडळीमध्ये अन्य शिक्षण देत आहेत. हे कोण आहेत बघा. तो म्हणतो कोण आहेत? नम्रता व देवदूतांची सेवा याच्या योगाने तुम्ही आपल्या बक्षिसास मुकाल असे तुम्हास न फसो. हे अशा प्रकारचं शिक्षण ह्यांच्यामध्ये घुसलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे किती डेंजर होतं? ते लोक असे शिक्षण देत होते की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा दूत आहे, म्हणजे देवदूत आहे, ज्यानं मानव देह धारण करून इथं आलेला आहे. आणि म्हणून अनेक देवदूतांची जशी उपासना होते तशी येशूची पण देवदूत म्हणून उपासना व्हावी. आणि अशा प्रकारचं अन्य शिक्षण या मंडळीत घुसलेलं आहे. हे फार डेंजरस होतं. आणि संत पॉल काय करताय? संत पॉल म्हणत आहे की नाही, तुम्हाला काय वाटतं तो कोण आहे? तुम्हाला असं वाटतं की हा येशू देवदूत आहे? अरे हे लोक घुसलेले आहेत आणि तुम्हाला अन्य शिक्षण देत आहे आणि तुम्ही त्यांच्या ह्या फासामध्ये पडत आहे. असं नका करू. आणि म्हणून तो सुरुवात जो फॉर्मॅट तो बसवतो तो म्हणतो की अहो तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व सृष्टीमध्ये पहिला जन्मलेला ज्येष्ठ आहे असं म्हणतो. वाव. कारण हे लोक काय करत आहेत? हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताला त्या देवदूताचं प्रतिरूप म्हणत आहेत. देवदूताला जसं निर्माण केलं तसं ख्रिस्ताला निर्माण केलेलं आहे असं ते म्हणतात. आणि संत पॉल काय करत आहे? संत पॉल ज्यावेळेस 15व्या वचनापासून पुढे जातो ना, तर इथं सुप्रमिसी ऑफ क्राइस्ट असं जे आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ख्रिस्ताचा सर्वोच्चपणा जो आहे, ख्रिस्ताचा सर्वोच्चपणा, तो या ठिकाणी प्रकट करतो. या जे समोरच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण जाऊया आणि तो अदृश्य देवाची प्रतिमा, थोडासा मागचा जो मेसेज आहे तो थोडासा आपण रिकॉल करू, म्हणजे आपल्याला ते 16वं जे वचन आहे ज्याच्यावर आपण आज फोकस करणार आहोत तिकडे जायला आपल्याला मदत होईल. मागचा जरासा मेसेज जो आहे तो जरासा आठवूया. तो अदृश्य देवाचं प्रतिरूप म्हणजे काय? प्रतिरूप म्हणजे प्रतिमा, प्रतिमा म्हणजे प्रतिबिंब, अचूक स्वरूप. आपण मागच्या वेळेस पाहिलं की ख्रिस्त देवाचं अचूक स्वरूप. म्हणजे एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर बघा की सूर्य आहे आणि सूर्याचं तेज आहे. सूर्याचं तेज दाखवतं की सूर्य उगवलेला आहे किंवा सूर्य आहे. ख्रिस्त देवाचं स्वरूप दर्शवतं की देव कोण आहे. जर तुम्हाला देवाविषयी समजून घ्यायचं आहे तर तो अचूक स्वरूप दर्शवतो की देव असा आहे. आणि म्हणून तो अदृश्य देवाचं प्रतिरूप असं आपण संत पॉलाच्या शिक्षणामध्ये बघतो. आणि आपण ज्यावेळेस संत पॉलाकडे ह्या गोष्टींसंदर्भात बघतो, इथंच नाही थांबत, तो म्हणतो इकॉन म्हणजे प्रतिमा, प्रतिबिंब, अचूक स्वरूप. याचा अर्थ येशू केवळ देवाचं प्रतिबिंब नाही तर देवाचं खरं स्वरूप आहे.
तो फक्त प्रतिबिंबच नाही, म्हणजे आपण आरशात बघतो हो प्रतिबिंब बरं का, नाही, तो स्वरूप आहे, म्हणजे तो देव आहे. आणि म्हणून त्याच्याविषयी म्हटलेलं तो अदृश्य देवाची प्रतिमा, तो सर्व उत्पत्ती श्रेष्ठ, म्हणजे सुरुवात तोच आहे. एवढंच नाही, इब्री लोकासपत्र 1:3 तो त्याच्या तेजाचं प्रतिबिंब, त्याच्या स्वरूपाचा ठसा, असा तो लेखक म्हणतो. त्याच्या तेजाचं प्रतिबिंब, त्याच्या स्वरूपाचा ठसा. योहान 14:9 येशू ख्रिस्त म्हणतो, ज्यानं मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलेलं आहे, असं खुद्द प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. अदृश्य देवाचं प्रतीक. तुम्हाला काय पाहिजे? मला पाहताना तरी तुम्ही विचारता तुम्हाला देवाला पाहायचं आहे, असं कसं होऊ शकतं? पित्याला पाहायचं कसं बोलतात? कारण मी जो आहे, तुम्ही तुमच्या समोर फिरत आहे, चालत आहे, बोलत आहे, तुम्ही मला पाहतात स्टिल यू आस्किंग की तुम्हाला देवाला पाहायचं आहे, असं कसं शक्य आहे? अहो, मी त्या देवाचं प्रतिबिंब, प्रतिरूप, अचूक स्वरूप असं आहे. जसं आरसा आपलं प्रतिबिंब दाखवतो, येशू देवाचं स्वरूप प्रगट करतो. आपण देवाला पाहू शकत नाही, पण येशू मध्ये आपण देवाचे पूर्ण स्वरूप पाहतो. की जर देव आहे तर देव कसा आहे, तर येशू ख्रिस्तानं त्याचं दैवत्व प्रगट केलं आणि त्यानं दाखवलं की देव असा आहे. आपण पाहतो इतकंच नाही तर तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. ज्येष्ठ म्हणजे फर्स्ट बॉर्न, पहिला जन्मलेला, म्हणजे सर्वोत्तम अधिकार असलेला, नुसता पहिला तयार झालेला नव्हे. स्तोत्रसंहिता 89:27 मध्ये मी त्याला पहिला जन्मलेला करीन, पृथ्वीवरील सर्व राजांपेक्षा श्रेष्ठ त्याला करीन, असं परमेश्वर म्हणतो. रोमकरासपत्र 8:29 फार महत्वाचं आहे. तो अनेक भावांमध्ये पहिला जन्मलेला असावा, म्हणजे बंधूंमध्ये ज्येष्ठ बंधू प्रभू येशू ख्रिस्त असा म्हटलेला आहे, जो आपल्या पुढे गेलेला आहे. Paul is not saying Christ was created, but that he holds the position of highest honor, authority and all our creation. Paul फक्त सांगत नाहीये की नाही तो प्रथम जन्मलेला ज्येष्ठ आहे. तो म्हणतो की तो ऑथॉरिटी धारण केलेला आहे, त्याच्याकडे अधिकार आहे, आणि म्हणून त्याच्याकडे अधिकार असल्या कारणानं त्याला फर्स्ट बॉर्न असं म्हटलेलं आहे. आपण पाहतो की त्यानं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर देवाला पाहायचं आहे, सी आय एम हिअर. म्हणून तो अदृश्य देवाची प्रतिमा असं ते वचन जे आहे ते आपल्याला सांगतं. मागचा संदेश त्या कारणास्तव आपल्याला होता. एवढंच नाही तर त्याच्या 16व्या वचनाकडे आपण जात आहे, जे अद्भुत आणि महत्वपूर्ण आहे त्याच्याकडे आपण जाऊया. आणि मग काय म्हटलेलं बरं? कारण तो म्हणतो ज्येष्ठ आहे. कशाबद्दल बरं? then focus to the 16th verse. का बरं ज्येष्ठ आहे? कारण आकाशात पृथ्वीवर असलेले दृश्य अदृश्य असलेले. ओके, आता हे तो बोलण्यामागं त्याला काय फोकस आहे त्याचा? बिकॉज अन्य शिक्षण मंडळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि हे लोक म्हणत आहेत की प्रभू येशू ख्रिस्त हा देवदूत जो आहे ना, देवदूतांमधला एक दूत आहे. आणि तो म्हणतो की दृश्य आणि अदृश्य दिसत नाहीत ते पण. आणि ख्रिस्ताची जी सुपरमसी आहे तो कसा सर्वश्रेष्ठ आहे हे तो दाखवते की ख्रिस्तच सर्वश्रेष्ठ आहे. आणि तो म्हणतो की पहा, दृश्य अदृश्य एवढंच नाही, तो म्हणतो राजे पण तुम्ही घ्या. तो म्हणतो तुम्ही राजे घ्या, तुम्ही अधिपती घ्या. तो म्हणतो तुम्ही सत्ताधीश घ्या, तुम्ही अधिकारी घ्या. यू टेक एनीवन. म्हणजे हे देवदूत, तो मिखाएल, तो अब्राहम, तो इसहाक, तो याकोब, टेक एनीवन. तुम्ही कोणीही घ्या. तो म्हणतो तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सुपरमसी आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि मग तो म्हणतो तुम्ही कोणीही घ्या. अरे काय चालू आहे मंडळीमध्ये? कोणीही येत आहे आणि कोणत्या प्रकारचं शिक्षण देत आहे आणि तुम्ही ऐकत आहात. अहो, ख्रिस्ताचं जे ख्रिस्तत्व आहे, जे त्याचं दैवत्व आहे, त्यालाच नाकारण्यात येत आहे. आणि तो म्हणतो हे नाही चालणार. का नाही चालणार? तो म्हणतो की पृथ्वीवर असलेलं तुम्ही दृश्य घ्या, अदृश्य घ्या, राजे घ्या, अधिकारी घ्या, सत्ताधीश कोणीही घ्या, हे सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झालं. त्याच्यामध्ये उत्पन्न झालं. इफिसकरास पत्रामध्ये सन पॉल जो आहे तो 27 वेळेस इन क्राइस्ट असं म्हणतो. ख्रिस्तामध्ये, ख्रिस्तामध्ये, ख्रिस्तामध्ये. एकदा कोल्हापूरमध्ये ना हे सेशन्स घेत होतो इफिसकरास पत्राचे. आणि काल मी त्या लोकांना सांगितलं आणि म्हणालो की इफिसकरास पत्र त्यांना शिकवत असताना मी वारंवार ख्रिस्तामध्ये, ख्रिस्तासाठी प्रत्येक वचन ख्रिस्तामध्ये पूर्ण होतं असं मी बोलत होतो. आणि तो मॉब मोठा होता, अराउंड 5,000चा मॉब होता तो. आणि मग चर्च वगैरे संपलं, मी इकडं आलो मुंबईमध्ये. मग एकानं फोन केली आणि माझ्या कानावर आलं, कदाचित ना क्लेपावळे हा ओनली जिजसवाला दिसतोय. म्हणजे एवढे अर्धवट लोक आहेत.
ओनली जीसस मला दिसतोय, नुसता येशू येशू करतोय. त्यांना काहीच घेणं देणं नाही वचनाचं. ते कॉन्टेक्स्ट मध्ये जात आहेत. त्यांना फक्त हा येशू येशू करतोय, हा आत्मा आत्मा करतोय, हा देव देव करतोय, आणि मग हे वेगवेगळं कसं आहे. म्हणजे मूर्खपणाचे कळस आहेत. हे असं चालू आहे. जेव्हा आपण इथे पाहतो पॉल नक्की ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला ख्रिस्त जो आहे त्या ख्रिस्तालाच कमकुवत करण्याचा प्रयत्न चालू आहे. अहो, प्रारंभापासून येशूचं जे स्वामित्व आहे त्याला नकारण्याचा धोरण सैतानानं धारण केलेलं आहे. फ्रॉम तो बाप्तिस्मा घेतल्यापासून मसाया जो आहे त्या मसायापासून त्याला कसे लांब करावं, एकमेव प्रयत्न आहे त्याचा. कसा हल्ला करावा देवाच्या राज्यावर. कलसेमध्ये बिलकुल तेच चालू आहे. कसा चान्स मिळेल. तुम्ही बघा आज पण येशू नबी आहे हो, येशू अमुक आहे हो, येशू तमुक आहे हो. अहो, संतान मधला एक आहे. जसे अन्य देव तसं आमचं येशू. अहो, देवाकडे जाण्याचा मार्ग अनेक आहे, येशू पण एक मार्ग. प्रत्येक जण त्या ख्रिस्ताकडे पाहत असताना एकदम हलकं कसं करावं याला, हा प्रयत्न आहे. पण सर्वश्रेष्ठपणा केवळ ख्रिस्त आहे. अख्खं पवित्र शास्त्र जर कोणाविषयी बोलतं केवळ ख्रिस्त. तो म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त, मी पित्याचा गौरव करतो आणि पिता माझा गौरव करतो. ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो माझा गौरव करेल. म्हणजे आय एम द सेंटर. मी मध्य आहे. माझ्या अगोदर माझ्या नंतर मीच सेंटर मध्ये. प्रत्येक जण माझ्याविषयी बोलतात. तो म्हणतो अब्राहम माझी वाट बघतोय, मोशे माझ्याकडे पाहत आहे, एव्हरीवन मला संदर्भात बोलत आहे. तुम्हाला कळतंय काय हे तो म्हणतो. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त बोलतोय. पण आज आपण अर्धवट बुद्धी, आपल्याला कळतच नाही हे नेमकं काय दिलेलं आहे. आपल्याला 5 भाकरी 2 मासे अमुक तमुक होते, किती चांगलं आहे, मस्त संदेश होता बरं का आमचा. जर तुम्हाला सिद्धांतिक संदेश समजत नाहीत ना तर मंद बुद्धी आहात. जे समजत नाही ना मग देन वी हॅव प्रॉब्लेम. आपल्याला जर कळत नाही, चुकून जर झोप येते तर प्रॉब्लेमच आहे. का माहित आहे? बिकॉज आम्हाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून वाढायचंच नाहीये. आम्हाला बलसंपन्न व्हायचंच नाहीये. कारण बलसंपन्न होणारा एकदम फोकस असतो लाईफ मध्ये, मला काय करायचं. जर आपल्याला कळत नाही, जड समजत नाही, तर आपल्याला इश्यू आहेत. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये इश्यू आहेत. संत पॉल क्लिअरली म्हणतोय, कारण आकाशात पृथ्वीवर दृश्य अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश, अधिकारी असलेले सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झाले. And then see what it says. तो म्हणतो सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झाले, सर्व त्याच्या द्वारे उत्पन्न झाले व त्याच्यासाठी उत्पन्न झाले. ही इज द वन. त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी, त्याच्या गौरवासाठी. एनी वन. तुम्ही इथं बसलेले आहात त्याच्या गौरवासाठी. जे लोक बाहेर आहेत त्याच्या गौरवासाठी. तुम्ही जुना करार घ्या, ओपन करा, तुम्ही शास्त्रेकडे जावा, शास्त्रेचं पुस्तक वाचा, राजे वाचा, कलोशियन्स वाचा. सी व्हॉट यू विल फाइंड ओव्हर देअर. देवाने एवढे मारले, देवानं एवढे मारले, देवानं यांना मारलं, देवानं मरी पाठवली, एवढा जणांना नाश केला. तो काय करत आहे? त्याचं गौरव. जिवंत ठेवून गौरव करतो, देवा मारून गौरव करतो. He is God himself. तुमच्या आणि माझ्यामध्ये एक क्षमता नाही विचारायला, तू असं का केलं बळा, देव असं का करतो. नाही, ही हॅज पर्पज. तुम्हाला नागपुढे श्वास दिलाय त्याच्या गौरवासाठी, उद्या काढून गेले मारून टाकेल त्याच्या गौरवासाठी. You can ask questions to him. आपल्यामध्ये ही क्षमता नाहीये. ख्रिस्त म्हणत आहे त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये उत्पन्न झालेलं आहे. ख्रिस्त त्याचं सर्वश्रेष्ठत्व आहे, दुसरं कशाचंच नाही. आणि कलसेमध्ये बिलकुल हा गोंधळ चालू आहे. ख्रिस्ताला कमकुवत करण्याचा प्रयत्न चालू आहे.
अहो तो देवदूत नाही का, तो निर्मिती नाही का, अहो कसं काय हे शक्य आहे, असं होऊ शकेल का? नाही बरं का, आम्हाला येशूचं फक्त शिक्षणच आवडतं, येशू जरा चांगला आहे, बरा बोलतो, आम्हाला ना केवळ त्याचे जे चमत्कार आहेत ना ते आवडतात, आम्हाला ते छान वाटतात, आम्हाला तिथंच राहू दे, आम्हाला ते डोंगरावरील प्रवचन आठवतं, छानपैकी नैतिकतेचं शिक्षण आहे, आम्हाला येशू आवडतो. आम्हाला आमच्या पातकांसंदर्भात भ्रष्ट व्यभिचारी पिढी म्हटलेलं आम्हाला आवडत नाही, आम्हाला वाटतं येशू नको. त्यांना असं म्हटलेलं आम्हाला नको, अरे सैतानाच्या पिल्लांनो, अरे नको नको प्रभू, जरा हार्ड होते, एवढं नको करू, असं नको, हे वचन बरोबर नाही, योहानाला जरा सांग असं बोलू नको, वाईट वाटतं नाही. कारण कानाला जे गोड वाटतं ते आम्हाला हवं आहे, जे आपल्याला हर्ट करत आहे ना, वी डोंट वॉन्ट दॅट, आपल्याला बरं नाही वाटत ते. आपण ज्यावेळेस कृषी वर्तमान 13वा अध्याय वाचतो आपल्याला कळतं, काही लोक येतात येशूला म्हणतात, येशू आम्हाला तुला एक न्यूज सांगायची आहे, आम्हाला सांगायचं आहे, पहा हेरोदानं काय केलं माहिती आहे का, काही जणांचं यहुद्यांचं यरुशलेमकर वासियांचं मर्डर केलं, त्यांचं रक्त घेतलं आणि यज्ञात मिक्स केलं. फार बेकार केलं येशू. कोण आहे ते लोक? एकदम जवळचे, क्लोज रिलेशन मध्ये असणार. अरे काय झालेलं आहे, अरे असं झालेलं आहे येशू, फार वाईट झालेलं आहे, बघ ते रक्त त्यांनी त्याला यज्ञात मिक्स केलेलं आहे, किती वाईट न्यूज आहे. येशू त्यांना म्हणतो, अच्छा बर. तो म्हणतो तुम्ही पण पश्चाताप केला नाही, तुमचा पण नाश असंच होईल. ते म्हणतात काहीतरी इंटरनल न्यूज द्यायला लागले त्याला आम्ही. येशू म्हणतो पश्चाताप करा, नाश असंच होईल. तो म्हणतो राहू दे, थांबा, म्हणतो अजून एक तुम्हाला न्यूज सांगतो. तो म्हणतो आत्ताच तुम्ही हे बोलत आहात ना, आत्ताच 13 जणांवर बुरूच पडलाय आणि लोक मेले, 13 लोक मेले, म्हणजे पट करून मेले. तो म्हणतो जर तुम्ही पश्चाताप केला नाही, तुमचा नाश असाच आहे. त्यांना वाटत आम्ही काहीतरी इनसाइड न्यूज देतो येशूला, हा जवळचं काहीतरी रिलेशनशिप बनवतो. म्हणतात नाही, मेन पश्चाताप आहे भाऊ, रिपेंट फॉर युअर सिन्स. तेच नाही करायचं. आणि म्हणून हे वचन म्हटलेलं आहे, सर्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी उत्पन्न झालेलं आहे. ऑल ऑफ अस, प्रत्येक जण. आणि म्हणून स्टार्टिंगला म्हटलं, चेक युअर टाइम, आणि काय स्पेंड करत आहे, कसं स्पेंड करत आहे. तुम्ही खरंच परमेश्वरा संदर्भात बोलत आहात, त्याच्या गौरवाविषयी तुमचं ध्येय आहे. तुम्ही खरंच तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस बहुतांश लोकांना, आपल्या घरचे लोक, लिटरली यू टॉक अबाउट द लॉर्ड अँड हिज ग्लोरी, त्याचं येणं, जे काही तुम्ही बोलत आहात, तुमचं फोकस इट्स फॉर हिज ग्लोरी, फॉर हिज किंगडम. जो पैसा येत आहे, यू आर टॉकिंग अबाउट दॅट, बट त्याच्या गौरवासाठी आहे. म्हणजे हे काय नक्की आपण विचार करत आहोत? इट इज फॉर हिम. नागपुड्यामध्ये असणारा श्वास, इट इज फॉर हिम. काल मी येत असताना मला ते लोक म्हणाले, कसं काय तुम्ही एवढ्या रात्री जाल बाईकनी, हो बस करा, ट्रेन करा, काहीतरी करा, किती प्रवास करता, असं काय एवढं फास्ट आला, घेतलं सेशन, परत चालले. मी म्हटलं माझ्याकडे वेळ नाही. जर म्हटलं मी कार आणली असती तर ऑलरेडी हे दिवाळीचे ट्रॅफिक खूप आहे, म्हटलं माझा वेळ गेला असता, 5-6 तास माझी खंडाळ्यापर्यंत यायला गेले असते, रिटर्न यायला मला वेळ गेला असता. त्याच्याऐवजी मी बाईक मला चांगली वाटते. मी एवढ्या रात्री तुम्ही कसं चाल? मी म्हटलं बाईकवरून जाईन. मी कसं चालवाल? जशी बाईक चालवतो तशी चालू. बरोबर आहे, त्यांची काळजी आहे, नो डाऊट ते काळजी करत आहे, पण त्यांची काळजी पण व्हॅलिड आहे. पण जे काही करत आहोत ते कुणासाठी आहे आणि कशासाठी आहे बरं? आणि त्यातून काय गेन होणार आहे? गेनिंग समथिंग बिग. काय सांगू, मला असं एवढं घोडं मिळणार आहे नाही. इट इज फॉर द किंगडम ऑफ गॉड, देवाच्या गौरवासाठी. मला तुमच्यामध्ये यायची काय गरज आहे? मी तिथंच थांबलो होतो खंडाळ्यामध्ये, मस्तपैकी मग ए रूम आहे, हा आराम केला असता, सकाळी उठून मस्तपैकी चर्च घेतला असता. नाही, इट इज फॉर द किंगडम ऑफ गॉड, देवाच्या गौरवासाठी, देवाच्या लोकांसाठी आहे. कारण ते आवश्यक आहे. तुम्ही तुमचा वेळ कसा स्पेंड करतात? कारण सर्व काही त्याच्यामध्ये, त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी उत्पन्न झालेलं आहे.
आणि हे तुम्ही अनालाइज करता की यू आर क्रिएटेड फॉर हिज ग्लोरी. सेल्फ ग्लोरी नाही बरं का, ही बात नाही. ते मजेशीर गोष्ट आहे. ते पाळसाहेब अनाउन्समेंट करताना म्हणते, स्वकेंद्रित राहू नका, स्वतःचे ग्लोरी करायचा प्रयत्न करू नका. म्हणजे काय त्यांना म्हणायचं होतं की जोपर्यंत पाळक येत नाही तोपर्यंत मला विचारलंच नाही, मग मी गप्प बसतो. मला जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत मी करणार नाही. सेल्फ ग्लोरीकडे माणूस जातो आणि सेल्फ ग्लोरी करून घेतो. असं नका, ह्याच्यात नका पडू. इट विल हार्म युअर लाईफ. ऑलवेज रिमेंबर, तुम्ही ख्रिस्ताच्या गौरवासाठी आहात. आणि जर तुम्ही तुमच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताचा गौरव करत नाही, देन चेक वेअर युअर टाइम यू आर स्पेंडिंग. कुठे वेळ घालवा लागलाय आणि ते चेक करा, तुमचा वेळ कुठे जात आहे. जर नाही गेलं तर प्रॉब्लेम आहे. बघा इथे काय म्हटलंय, योहान 1:3 असं म्हटलेलं आहे की त्याच्याद्वारे सर्व वस्तू निर्माण झालेले आहेत. इफिसियन्स 1 पहिला अध्याय 21 वचन, तो त्या सर्व अधिकार जे आहे त्या अधिकारांपेक्षा पण उच्च आहे. 1:21 वाचूया आपण. इफिसियन्स वंडरफुल वर्स 1:21. बघा असं म्हटलेलं आहे, आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, संप्रता, भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्व नावाहून उंच करून स्वर्गलोकी त्याला आपल्या उजवीकडे बसवले. कारण का, अहो ज्यासाठी त्याला कारणासाठी तो आला ते कारण त्यानं पूर्ण केलं आणि परमेश्वरानं त्याचा गौरव केलं. आणि कसं गौरव आहे ते, साधं सुद्धा आहे का? अहो नाही. जस्ट इमॅजिन, देव निर्मितीमध्ये येतो तुमच्या आणि माझ्यासाठी. हे कसलं जबरदस्त आहे की देव, सार्वभौम देव जो निर्माता आहे, टू सेव्ह अस, टू सेव्ह अस, तुमचं आणि माझं तारण करण्यासाठी. कारण तुम्ही आणि मी सक्षमच नाही स्वतःच तारण करायला. अ सिंपल थिंग, ओके, अ सिंपल थिंग. एक प्रश्न आहे, ख्रिस्ताने नियम का दिले बरं? परमेश्वराने नियम का दिले इस्रायलाला? काय वाटतं, नियम का दिले बरं परमेश्वराने इस्रायलाला? आज्ञा पाळायला. To let them know who God is. And who God is? The Lord is holy. The Lord is holy. Each command, प्रत्येक आज्ञा हे प्रदर्शित करते की मी पवित्र आहे. आणि मग ते आज्ञा पाळू शकले का? इस्रायल आज्ञा पाळू शकले? नॉट इवन वन. एक पण नाही. मागून घेतली होती. एक पण नाही. तुम्हाला जाणीव करून घ्यायचे मी कोण आहे. ओके, लेट मी गिव्ह यू 10 आज्ञा देतो मी तुम्हाला. आणि त्यानं 10 आज्ञा दिल्या. त्या 10 आज्ञाच्या इर्द गिर्द अख्खं नियमशास्त्र दिलं. तर म्हटलं अच्छा, प्रत्येक नियम आज्ञांकडे घेऊन जातो. त्या 10 आज्ञांच्या इर्द गिर्द नियमशास्त्र, नियमशास्त्राच्या इर्द गिर्द संदेशांचे ग्रंथ, संदेशांच्या ग्रंथांच्या इर्द गिर्द राजे, इतिहास, शमवेल, हे सगळे ग्रंथ, स्तोत्र, नीतिसूत्रे, हे प्रत्येक कुठं दोष लक्ष करतात. अरे इथं नियमशास्त्राकडे प्रत्येक जण नियमशास्त्राकडे बघतो. अरे देवाला हे आवडत नाही, अरे हे देवाला करायला, देव असं करेल, देव तसं करेल, मग काय करायचं? बिकॉज वी ऑल आर डिप्राव्ड, वी ऑल आर फेल्ड. आणि परमेश्वराला हे ठाऊक होतं की माझ्या पवित्र प्रत्येप्रत येण्यासंदर्भात तुम्हाला कधीही जमणार नाही. And that's why God has given His only begotten Son, Lord Jesus Christ. की त्यानं पूर्णत्व केलं. तो म्हटला, तुम्हाला काय वाटतं मी नियम रद्द करायला आलोय? बिलकुल नाही. ते नियम माझ्यामध्ये मी पूर्ण करत आहे. रोमकरासपत्र 9 अध्याय त्याच्यामध्ये फार सुंदर म्हटलंय, परराष्ट्रीय लोक नियमशास्त्राच्या मागे लागले नाहीत, नीतिमत्वाच्या. इस्रायल लोक नीतिमत्वाच्या मागे लागले. आणि त्यामध्ये परराष्ट्रीय लोक लागले नाहीत.
विश्वासानं प्राप्त होणारं नीतिमत्व देवाने त्यांना देऊन टाकलं परराष्ट्रीय लोकांना. नियमांमागे नाही तरी कुणाद्वारे झालं? येशू ख्रिस्ताद्वारे. बिकॉज वी ऑल आर फेल्ड. आपण सगळे फेल ठरलो. आणि हे अद्भुत सत्य, हे अद्भुत सुवार्तेचं सत्य आपल्याला माहित असायला पाहिजे, कारण तो पवित्र आहे. आणि त्याच्या पवित्रतेप्रती कोण येऊ शकत नाही. म्हणून आज्ञा, म्हणून नियम, आणि ते तुम्ही आणि मी पाळू शकत नाही. आणि म्हणून ख्रिस्त सर्व नियमांची समाप्ती म्हणून आला. सगळे नियम स्वतःमध्ये पूर्ण केले आणि त्यानं त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवलं. किती जबरदस्त ही सुवार्थ आहे. आणि जेव्हा आपण ह्या वचनांकडे पाहत होतो म्हणतो हे सगळं त्याच्यामध्ये पूर्ण झालं, त्यानं ते पूर्ण केलं. आणि म्हणून तो म्हणतो, हे देवा, हे माझ्या पित्या, मी तुझी इच्छा या पृथ्वीवर पूर्ण केलेली आहे. आणि जेव्हा त्यानं हे केलं, आपण पाहतो संत पौल असं म्हणतो, मग त्यानं काय केलं? त्यानं हीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवलं. आणि उठवून काय केलं? कारण त्यानं यथायोग्य रीतीनं देवाला जसं हवं आहे तसं जीवन जगला. आपली रदबदली ठरला. आणि आपली रदबदली ठरल्यामुळं त्या येशू संदर्भात सार्वभौम देवानं असं केलं, त्याने सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत, भावी युगातील कोणतंही नाव घ्या, त्या सर्वाहून उंच करून स्वर्गलोकी त्याला बसवलं. आपल्या उजवीकडे बसवल्यानंतर त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली घातले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्याला मंडळीला दिले. ही इज द हेड ऑफ द चर्च. कसला अद्भुत कृपा त्यानं आपल्यावर केलेली आहे. हे तुम्ही सदैव लक्षात घ्या की संपूर्ण सृष्टी जी आहे त्या सृष्टी संदर्भात जेव्हा आपण वचन वाचतो त्याच्यावर एकच नाव आहे. आपण म्हणतो ना की समजा एखादी कलाकृती असती आणि कलाकृती झाल्यानंतर एक नाव खाली देतात, दिस बिलॉंग्स टू हिम. आणि बिलकुल तसंच आहे. संपूर्ण कलाकृती आहे, संपूर्ण सृष्टी आहे. सृष्टी म्हणजे गॅलेक्सीज घ्या, तारे घ्या, टेक एव्हरीथिंग, प्रत्येक ग्रह घ्या, संपूर्ण सृष्टी, आकाश, एव्हरीथिंग. आणि त्याच्या खाली नाव आहे येशू ख्रिस्त. फॉर हिज ग्लोरी. त्याच्यासाठी. तुम्ही आज ह्या जगामधील कोणताही धर्म घ्या, आज ह्या जगामधील कोणीही बाबा घ्या, टेक एनीवन, कितीही महान होऊन गेले लोक घ्या, दे ऑल आर फॉर हिज ग्लोरी. काही जणांना जिवंत ठेवून तो त्याचा गौरव करेल, कोणाला मारून तो त्याचा गौरव करेल, पण तो त्याचा गौरव करेल. दिस ऑल बिलॉंग्स टू हिम अँड फॉर हिज ग्लोरी. हे फार इम्पॉर्टंट आहे, कारण हे पवित्र शास्त्राचं अद्भुत सत्य आहे. जर तसं नाहीये, तोच सृष्टीचा तारक आणि त्याला स्थिर करणार आहे. 17 वचन म्हणतं बघा, कलसेकरास पत्र 1 अध्याय 17 वचन, व्हेरी क्लिअर. तो म्हणतो तो सर्वांच्या पूर्वीचा आहे, त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट होतात. ही इज द वन. त्याच्यामध्ये सगळे समाविष्ट होतात. येशू सृष्टीच्या आधी अस्तित्वात होता, प्रारंभापासून होता. मिखा 5 अध्याय 2 वचन, योहान 8 अध्याय 58 वचन. अहो तो म्हणतो अब्राहम येण्याच्या अगोदर मी आहे. अहो तुम्ही इस्रायल आहो, यहुदी, तुम्ही काय म्हणता, आमचा पिता अब्राहम आहे. त्याच्या अगोदरचा मी आहे. तो माझी वाट बघत आहे. इब्री लोकासपत्र 1 अध्याय 3 वचन, तो आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने सर्व गोष्टी टिकवतो. इब्री 1:3 आपण वाचूया बरं का. व्हेरी 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 ऍप्ट वर्स. तो म्हणतो हा त्याच्या गौरवाचं तेज म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त व त्याच्या तत्वांचं प्रतिरूप आहे आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार असून पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे बसलेला आहे. जेवढ्याने त्यास दूतांपेक्षा वारशाने श्रेष्ठ नाव मिळाले आहे, तेवढ्याने तो आपल्या त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ ठरलेला आहे. ही इज द वन. तो श्रेष्ठ ठरलेला आहे. तुम्हाला आठवतं आपण ज्यावेळेस प्रगटीकरण शिकलो आणि 4 आणि 5 अध्यायामध्ये होता आणि योहान रडतो आणि म्हणतो, हे ते शिक्के उघडाव्यास कोण समर्थ आहे? कोणच नाही म्हणून तो रडत आहे. आणि आपण पाहिलं की वधलेला कोकरा उभा राहतो, जसं जणू काय त्याला वधण्यात आलेला आहे. आणि
आणि तो महान सिंहासनावर बसलेला जो आहे त्याच्या हातामध्ये ती शिक्क्याची गुंडाळी आहे जी बंद आहे. आणि तो जाऊन विचारत नाही, कॅन आय टेक दिस? नाही. ज्या सिंहासनासमोर सगळे लोक उपडे पडत आहेत, आपले शिर लवत आहेत आणि म्हणतात सार्वभौम गौरव, मान, महिमा, सन्मान ही सिंहासनावर जो बसलेला आहे त्याची आहे. 24 वडील खाली मान घालत आहेत. आणि अशा वेळेस तो वध्येला उभा राहतो आणि जातो आणि त्याच्या हातातून ती गुंडाळी घेतो. तो वडील म्हणतो, घाबरू नको, शिक्के उघडाव्यास एक समर्थ आहे. अहो, यहुदाचा सिंग, दाविदाचा अंकुर येत आहे. तो याच्या किंचितही कमी नाही आहे त्या सार्वभौम देवाच्या. ही इज गॉड हिमसेल्फ. आणि तो जाऊन ती गुंडाळी घेतो आणि शिक्का उघडतो. हाऊ पॉवरफुल इज आवर लॉर्ड, बिकॉज गॉड मेड हिम दॅट. देवानं अद्भुत रीतीनं त्याला तसं घडवलेलं आहे. त्यानं त्याची इच्छा, त्याचे संकल्प स्वतःमध्ये पूर्ण केले. तो सार्वभौम देव कसा आहे त्याचं प्रतिरूप त्यानं ह्या पृथ्वीवर प्रकट केलं. एवढंच नाही, त्याच्याविषयी इथं नाही थांबत. तर तुम्ही घ्या, विश्वातील ग्रह घ्या, तारे घ्या, ऋतू घ्या, वेळ घ्या, सर्व काही एक अचूक नियमानुसार चालतं. कसं चालतं बरं? जसं ख्रिस्ताचं सामर्थ्य एका सणासाठी जर थांबलं, तर असं आपण हायपोथेटिकली विचार केला, अरे ख्रिस्ताचं सामर्थ्य थांबलं तर ह्या जगामध्ये काहीच उरणार नाही बरं का. काहीच नाही उरणार. म्हणजे इनफॅक्ट आता मी माझ्यामध्ये गाडी गेली, इट विल नॉट स्टँड एट ऑल. काहीच उरणार नाही. ही होल्ड्स इट एव्हरीथिंग फॉर हिज ग्लोरी. तो सर्वश्रेष्ठ आहे. तो फक्त सृष्टीचा निर्माताच नाही, तर तो तिचा तारणारा, तिचा तारक, तिला चालवणारा पण झालेला आहे. सगळं काही त्याच्या अस्तित्वाशी जोडलेलं आहे. 18वं वचन, कलसे राजपत्र 1 अध्याय 18वं वचन, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तो मृतांमधून, तो म्हणजे तोच शरीराचे म्हणजे मंडळीचं मस्तक आहे. ओके, हे आपल्या म्हणजे आपल्या जीवनामध्ये गाठ मारून घ्या. जर मंडळीचं मस्तक कोण आहे तर तो केवळ ख्रिस्त आहे. आणि जर मस्तक ख्रिस्त आहे तर मंडळी जसं ख्रिस्त वागवतो तशीच मंडळी वाढते. चर्च इज नेव्हर बीन बिलॉंग्स टू एनी मॅन. कोणत्याही व्यक्तीचं मंडळी कधीच नसते. कुठल्याही कुटुंबाची मंडळी कधीच नसते. मंडळी ही केवळ ख्रिस्ताची असते आणि तिचा मस्तक हा केवळ ख्रिस्त असतो. आणि जर मंडळीचा मस्तक ख्रिस्त आहे तर देह मंडळी आहे आणि त्याचं डोकं जे आहे ते केवळ ख्रिस्त आहे. इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 23वा वचन या संदर्भात फार स्पष्टपणे आपल्याला ती गोष्ट मांडतं. 23वा वचन असं म्हणतं, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा नवरा बायकोचं मस्तक आहे, तसेच ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे. मंडळीचा तारणारा जर कोण आहे तर तो केवळ ख्रिस्त आहे. ओनली क्राइस्ट, क्राइस्ट अलोन. तोच केवळ तारणारा आहे, तोच तारक आहे. मंडळीचा तारक म्हणजे तुमच्या प्रत्येकाचा तारक, तुमचा बॉस. ही इज द वन. आणि तुम्ही सगळेजण, बहुतांश लोक ऑफिसेसमध्ये जातात. यू रिअली वॉन्टेड टू प्लीज युअर बॉस. तुम्ही काही करता बॉसला प्लीज करायला. बॉस माझा आनंदित कसा होईल, आणि मग तुम्ही कसं पुढं करता, कसं काम केलेलं दर्शवता आणि कसं काय करता तुमचं तुम्हाला माहित आहे. कारण तो अदृश्य आहे ना. यू कॅनॉट सी हिम. आपण इधर चान्स मार सकते हैं. मग आपण एकदम लाईटली पण घ्यायला लागतो की ही इज बॉस ना, छोटो. तुम्हाला गांभीर्य कुठं घ्यायचं आहे ह्या संदर्भात जर कळत नाही तर प्रॉब्लेम आहे. ह्या संदर्भात जर समजत नाही तर अडचण आहे. तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही गंभीर कुठं असायला पाहिजे. यू शुड बी व्हेरी सिरियस अबाउट दिस, अबाउट ख्राइस्ट हिमसेल्फ. तो तारणारा आहे, तो मस्तक आहे, तो तुमचा बॉस आहे. तो तुम्हाला रन करतो, त्यानं तुम्हाला तारलेलं आहे, स्वतःचं रक्त आणि शरीर देऊन तारलेलं आहे. असं तसं नाहीये तो. 1 कोरिंथ 12वा अध्याय 27वा, तुम्ही ख्रिस्ताचा देह आहात. बी फर्म दॅट. तुमचं शिरच जर नसेल तुम्ही जीवन नाही राहू शकणार.
मंडळी ख्रिस्ताशिवाय निरर्थक आहे. अठरावं वचन जे आहे त्याकडे आपण परत एकदा जाऊया. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तोच शीर्ण आहे, तर तो आधी मृतांतून जन्मलेला आहे अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावं. जसं म्हणतात ज्येष्ठ आहे तो उत्पत्ती ज्येष्ठ आहे, म्हणजे निर्माता तो आहे. मृतांमधून जन्मलेला ज्येष्ठ आहे, प्रथम आहे. तो बंधूंमध्ये प्रथम आहे, जो मेलेला होता आणि त्यानं दाखवून दिलं की मेलेले पुनरुत्थित होतात. तुम्ही मरणार, तुम्ही पण पुनरुत्थित होणार, म्हणून तो मेलेला तो ज्येष्ठ आहे. आणि त्यामुळे आपण सगळेजण कधी कधी शिवडीला जातो आणि शिवडीला गेल्यावर सगळे थांबतो आणि कधी कधी ते इतकं इमोशनल असतं ते त्या ठिकाणी. मग तो कसा जगलाय, काय जगलाय, त्याच्याऐवजी प्रत्येकाची इच्छा असते स्वर्गात जा रे बाबा. एव्हरीवन वॉन्टेड हिम टू बी इन हेवन. स्वर्गात जा, पण स्वर्गात जाणं न जाणं त्याच्या तारणावर निर्भर आहे ना भाऊच्या. मग तारणावर निर्भर आहे, त्यानं तारणा संदर्भात अशी फळं पण द्यायला हवी होती जीवनामध्ये. ती तर दिसत नाही, त्यात प्रॉब्लेम आहे. पण इच्छा प्रत्येकाची की स्वर्गात जावं. तो जेस जो आहे तो कसं जगायचं, कसं राहायचं ते त्यानं शिकवलं, त्यानं दाखवून दिलं. आणि एवढंच नाही तर मृतांमध्ये तो ज्येष्ठ ठरला यासाठी की जसं तो पुनरुत्थित झाला तुम्ही पण पुनरुत्थित होणार. आणि जर तुम्ही म्हणता ना तो ज्येष्ठ बंधू, then watch your walk with him. चेक करा स्वतःला. कारण जर तुम्हाला स्थायी पवित्रता मिळालेली आहे ख्रिस्तामध्ये, नो डाऊट तुम्ही पवित्रतेमध्ये चालायला बांधील आहात, तुमची निवड करायला बांधील आहात. फार महत्वाचं आहे. चेक करा स्वतःला की हा माझं तारण झालंय का? हो झालं. मग मी तारणदायी फळं देत आहे का? जर मी तारणदायी फळं देत नाही त्याने माझ्या पारणावर प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून तो ज्यावेळेस आपण इथे पाहतो की पहा तो मृतांपैकी पहिला जन्मलेला आहे, ज्येष्ठ आहे तो. अरे ज्येष्ठ आहे याचा अर्थ तुम्हाला हे समजावं, तुम्हाला हे कळावं की तुम्हीही पुनरुत्थित होणारे आहात. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. तुम्ही तुमच्या जे बहुतेकांना सर्वांनाच नाही, कदाचित कुंडी आणि कुंडीमधली फुलं असलेली आवडत असतील. आणि जर समजा तुम्ही जर फुलांचं असं काही झाड लावलेलं आहे गुलाबाचं, आणि तुम्ही गुलाबाचं झाड लावलं आणि तुम्ही त्याला खत घालता, पाणी घालता, तुम्ही पाहता आणि एखादी कळी येते आणि तुम्ही त्याकडे बघता आणि त्या कळीचं ज्यावेळेस फूल होतं तुम्ही त्या फुलाकडे बघता. याचा अर्थ काय माहिती आहे का? याच्यानंतर जेवढ्या काही कळ्या आणि फुलं येतील ती तशाच प्रकारे आता फुलणार आहेत, हे चिन्ह असतं. जर समजा तुम्ही त्या झाडाकडे बघता कळी नाही, फुलं नाही, तर तुम्ही म्हणते की हे काय बाबा, ह्याला काही येत नाही, ह्याला उपटून टाकून द्या, कारण ह्याला खत घालतंय, पाणी घालतंय, पण काही येत नाही. झाड आलेलं आहे आणि त्याला एक जर फुल आलं, पहिलं फुल हे दर्शवतं की आता प्रोडक्शन चालू होणार आहे, अनस्टॉपेबल आहे. ख्रिस्त ते पहिलं फुल आहे जे आलं आणि त्यानं दर्शवलं की मी जर पुनरुत्थित झालोय, यू ऑल आर गोइंग टू गेट, तुम्ही पुनरुत्थित होणार आहात. तुम्ही जेव्हा रिझरेक्टेड व्हाल तर ते फक्त त्याच्यामध्ये, आणि ते ख्रिस्ताने दाखवून दिलं. आणि जर तुम्ही त्या फुलाकडे बघत आहात, then check yourself की तुम्ही त्यामध्ये आहात का? कारण इथं जो कोणी जन्माला येतो, everyone is going to die one day. कुणाचा आज दिवस आहे, कुणाचा उद्या दिवस आहे, कुणाचा 5 वर्षाने, कुणाचा 10 वर्षांनी आहे. Everyone is going to die. जसं आपण वय वाढतं आपल्याला एक एक त्रास चालू होतात, ठीक आहे, म्हणून पाळताकडून साहेब हे व्हावं लागलंय, ह्याच्यानंतर हे व्हावं लागलंय. नाही, होणारच आहे, वय वाढत आहे. एक आजार झाला की दुसरा आजार होणार आहे, नो डाऊट होणार आहे. मरणार कसं ना आपण, काहीतरी व्हायला पाहिजे मोठं छोटं, मग आपण जाणार. मग जर जाणार आहे त्याच्या अगोदर कसं मी जीवन जगत आहे, प्लीजिंग टू गॉड, मी देवाला गौरवी जीवन जगत आहे, मी फोकस आहे त्याविषयी. जर नाही तर प्रॉब्लेम आहे. कारण मग शास्त्र म्हणतं की पहा तो मृतांपैकी प्रथम जन्मलेला आहे. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 8 पासून पुढे तो मृत्यूपर्यंत आज्ञाधारक राहिला आणि मग त्याला सर्वोच्च नाव दिलं. किती टेम्पटेशन्स आले त्याला, कितीदा लोक त्याजवळ आले. तो पूर्ण मनुष्य यथायोग्य रीतीनं देवाला संतोष देणार, परमेश्वराला काय हवंय, आज्ञांचं पालन पवित्रतेमध्ये कसं करावं हे ख्रिस्तानं करून दाखवलं.
आणि तो म्हणतो जोपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला तशाच प्रकारचं जीवन मी देणार आहे. ख्रिस्तानं ते करून दाखवलं म्हणून तो आपला तारणारा आहे. जबरदस्त अद्भुत गोष्ट आपल्या संदर्भात घडली. देवाला आपण त्याविषयी गौरव, त्याला मान, त्याला सन्मान द्यायला पाहिजे. तो पुनरुत्थित झालेला प्रभू आणि म्हणून ते अभिवचन आपल्याला मिळालेलं. 19वे वचन आपल्याला सांगतो एवढंच नाही तर सर्व पूर्णता त्याच्यात वसावी. संपूर्ण पूर्णता, द फुलनेस ऑफ क्राइस्ट. येथे फुलनेस म्हणजे देवाचे सर्व गुण, सामर्थ्य, दैवी स्वरूप येशूमध्ये पूर्ण वसलेलं आहे. ही इज द वन. सगळं फुलनेस जो आहे तो त्याच्यामध्ये. सगळ्यात छोटं वचन आहे बरं का कलसे मधले 19वे. द फुलनेस ऑफ क्राइस्ट. आणि फुलनेस म्हणजे सर्व बरं का, देवाचे सर्व गुण, सामर्थ्य, दैवी स्वरूप ख्रिस्तामध्ये होतं आणि त्यांनी ते केलं. कलसेकरास 2 अध्याय 9 वचन त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, कारण ख्रिस्ताच्या ठाईस देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. ही इज गॉड हिमसेल्फ. पूर्ण मनुष्य, पूर्ण देव. कशा रीतीनं एका मनुष्यानं देवाचं एक्सपेक्टेशन पूर्ण करावं, जे मनुष्याला अशक्य होतं ते त्यानं पूर्ण करून दाखवलं. देवाची पूर्णता त्याच्यामध्ये मूर्तिमान बसली. फार आवश्यक आहे. त्याचं दैवत्व तुम्हाला आठवत असेल की आपला जो मागचा संदेश होता, डिएटी ऑफ क्राइस्ट, त्याचे ख्रिस्ताचं दैवत्व. आणि आपण ह्या वचनामध्ये पाहतो की सर्व पूर्णता त्याच्यात वसावी. एवढंच नाही, 20वे वचन म्हणतं आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून तद्द्वारे सर्व ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो त्याच्या बरोबर त्याच्याद्वारे समेट करणे हे पित्याला बरं वाटलं. म्हणजे पित्यानं सर्व काही त्याच्यामध्ये समेटलेलं आहे. तुम्ही आणि मी पण त्याच्यामध्ये समेट केलेले आहोत. तुम्ही आणि मी केलं का आपल्या कर्मांद्वारे? बिलकुल नाही. हे देवानं ख्रिस्ताद्वारे केलेलं आहे. कारण अशक्य असणारी गोष्ट, देवाला संतोष देणारी गोष्ट, ती ख्रिस्तानं स्वतःमध्ये पूर्ण केली. इतकंच नाही, त्यानं अभिवचन दिलं आणि तो मेला. देवानं त्याला कुजण्याचा अनुभव येऊ नाही दिला, त्याला पुनरुत्थित केलं. दर्शवलं की जसा तो पुनरुत्थित झाला, जे त्याच्यावर विश्वास ठेवतील त्या सर्वांना पुनरुत्थित करण्यात येईल. तुम्ही आणि मी पण मरणाला न घाबरू नये, कारण मरणानंतर तुम्हाला आणि मला जिवंत करणारा जिवंत प्रभू आपला आहे. आणि म्हणून आपला जो फोकस आहे तो त्या ख्रिस्तावर असावा, त्याच्या पुनरुत्थानावर असावा. ओनली वन थिंग वी नीड टू चेक, की ज्या ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवत आहे त्या ख्रिस्तानं जे आम्हाला लावून दिलेल्या गोष्टी आहेत त्या आम्ही यथायोग्य पाळत आहोत का, आणि त्या चेक करणं गरजेचं आहे. ते जर नाही केलं तर आपली दुर्दशा आहे. म्हणून ख्रिस्ताकडे पहा, ख्रिस्ताच्या परिपूर्णतेकडे पहा. आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या परिपूर्णतेकडे पाहाल, तुम्ही ह्या जीवनामध्ये जगत असताना कशा रीतीनं जगावं त्याचं शिक्षण तुम्हाला वारंवार मिळेल. कारण 2 शत्रू होते, एक देव आणि एक मनुष्य. एक देव आणि एक तुम्ही. आणि लक्षात घ्या, अनेकदा असं होतं की एखाद्याचं बलिदान होतं आणि 2 शत्रू एकत्र येतात, कॉमन फॅक्टर मरतो. आणि ह्या 2 शत्रूंना एक करण्याचं काम ख्रिस्ताने केलं. 2 शत्रू, देव आणि मनुष्य, दोघांना एकाच्या अर्पणानं एकत्र केलं आणि ते ख्रिस्ताचं अर्पण होतं. त्यामुळे वी नीड टू थँकफुल अबाउट हिम, की त्यानं जे केलेलं आहे त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे. कारण आपल्यासाठी ते अशक्य होतं. नियमाने दाखवून दिले की तो कसा आहे, आणि त्याच्या पवित्रतेपर्यंत जाण्याचा कुणालाच शक्य नव्हतं. ख्रिस्तानं ते केलं आणि आपल्याला तारणाचा मार्ग मोकळा केला. आपण कृतज्ञ राहू. आणि त्याच्या सर्वोच्च, त्याच्या महान बलिदानामुळं हे झालेलं आहे. म्हणून देव पित्यानं त्याला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. आणि आपण ज्यावेळी प्रगटीकरण पाहतो आपल्याला बोध दिसते की किती सर्वोच्च स्थान त्याचं स्वर्गामध्ये आहे. जो मान, जो सन्मान त्या सार्वभौम सिंहासनारूढ परमेश्वराला आहे, तोच मान, तोच सन्मान त्याच्या एकुलत्या एका पुत्राला आहे. आपण पाहिलेलं आहे की 24 वडील, असंख्य देवदूत, 4 प्राणी जसा सन्मान त्या गौरवी परमेश्वराच्या सिंहासनाला देतात,
तोच सन्मान वधलेल्या कोकराला पण मिळालेला आहे. म्हणून आपण या त्रैक्यामध्ये कधीही विभाजन पाहत नाही. आपण म्हणतो की हे त्रैक्य अद्भुत आहे, ते एकमेकाचं गौरव करतं. आपण देवाला धन्यवाद देऊया. आपले नेत्र बंद करू, प्रभू जवळ जाऊ आणि प्रार्थना करूया. प्रभू देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तुझं अद्भुत सत्य तुझ्या वचनाचं तू आम्हाला शिकवत आहेस. विशेष करून देवापा, आम्ही आजही पाहिलं की जर आम्हाला तुला अनुभवायचं आहे, तुला जर पाहायचं आहे, तर आम्हाला वचनामध्ये ख्रिस्ताला पाहणं गरजेचं आहे. प्रभू, आम्हाला तुझी कृपा पुरव, आम्हाला सहायता कर, आम्हाला मदत कर. तुझ्या वचनामध्ये आम्हाला अधिक दृढ कर. मंडळीमध्ये, भक्तीमध्ये आम्ही सदैव ख्रिस्ताला केंद्रित ठेवावं. आम्ही सदैव प्रभुदेवापा तुझ्या सार्वभौम इच्छेमध्ये, तुझ्या सार्वभौम कृपेमध्ये विश्रांती घ्यावी. कारण तुझ्या एकुलत्या एका पुत्रामध्ये तू सर्व काही त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये निर्माण केलेलं आहेस. तर आम्ही जर कुठे विसावा घ्यावा तर केवळ त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे यावं आणि तिथे विसावा घ्यावा. मंडळी हे त्याचं शरीर आहे, ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. आणि जर आम्ही मंडळीमध्ये येतो तर प्रभू ख्रिस्तामध्ये आम्ही विसावा घेत आहोत. आम्हाला सहायता कर, कारण आमचा ज्येष्ठ बंधू पुनरुत्थित झाला. आणि जर तो पुनरुत्थित झालेला आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक जण पुनरुत्थित होणार आहे त्याच्या गौरवासाठी. प्रभू, जे मनुष्याला अशक्य ते ख्रिस्तानं वधस्तंभावर शक्य केलं. आणि प्रभुदेवप्पा, तू त्याला सर्व नावाहून श्रेष्ठ नाव दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. किती अद्भुत अभिवचन, किती अद्भुत शिक्षण तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला करत आहेस. गौरव, मान, महिमा आम्ही तुला देतो. प्रभुदेवापा, या सुवार्तेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ह्या सुवार्तेला आम्ही बिलगुल राहावं. प्रभू, ही सुवार्ता आम्ही कधीच सोडू नये, कारण प्रभू हे मूळ आहे आमच्या विश्वासाचं. आम्हाला सहायता कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तो. आमेन.